जयडे माझा शर्ट कुठे? हे घ्या. इस्त्री केला वय? हो. जयडे अगं अशी इस्त्री करायची असती वय? का? काय झालं? अगं शर्टाच्या पहिला उभी इस्त्री लागती मला. आडवी इस्त्री कुणी केली होती का? आणि तुला कुणी सांगितलं इस्त्री करायला? मला वाटलं तुम्हाला आवडल. तू बी ना खरंच कशाला करायची इस्त्री? तसं बी आता दुसरा शर्ट घालणार आहे मी. आता ह्याला बी आडवी इस्त्री केली का? आता ही घडी जायची का लवकर? आणा इकडं, मी देते करून. राहू दे, तुझं नाही व्हायचं. करतो मी. तू नाश्ता घेऊन ये जा. हे घ्या. हे काय? पोहे. का? आता काय झालं? खोबरं कोणी घातले? मीच घातलं. मला खोबरं घालून आवडतात ना पोहे. तुम्हाला बी आवडतील. अगं तुला आवडतंय म्हणून मला आवडलं असं नाही ना. आणि एवढी वर्ष झाली तरी तुला माहित नाही मला काय आवडतं काय नाही ते. असू दे की, एकदा खाल्लं तर काय नाही होत. अरे काय नाही होत म्हणजे? हे बघ, मला जे आवडतं ना तेच मी करतो, आणि नाही आवडत ते नाही करत. मला आवडतंय म्हणून खावा की. तुला आवडतं म्हणून मी खायचं होय? उद्या तुला आवडतं म्हणून काय बी करायला लावशील की मला? बरं आणा इकडं, मी आणते खोबरं काढून. राहू दे, मी खातो बाहेर काहीतरी. अहो, आता कसं वागावं तुमच्याशी म्हणजे तुम्हाला आवडेल? पुष्पा, काय हो वहिनी? ये की. काय गडबड? काय नाही, किराणाचं सामान घ्यायचं होतं जरा. अगं ये की, चहा घेऊ जरा. घेतला असता पण नको आता. एका ठिकाणी बाहेर जायचंय, काम हाय एक. अगं 2 मिनिटं बसशील तरी? बर. ये. बोला. पुष्पा, शीतलचा बायोडाटा आणि फोटो पाठवला का ग मुलाकडच्यांना? होय, कधीच पाठवलं की. मग काय उत्तर आलं त्यांचं? फोटो बराच आवडलाय त्यांना, पण पण काय? उंचीत मार खाल्लाय ना शीतलनं. ते बी म्हणलेत की उंची कमी वाटते शीतलची. मग आता? आता त्यात काही खोट आहे म्हणा. तुमची शीतल हायच बुटकी. पण मी त्यांना म्हणलं, अव मुलीची उंची बघू नका, तिचा संस्कार बघा. त्यांनी लई चांगलं सांभाळले तिला. तिच्या घरात जाईल ना, त्या घराचं समजा चांगलंच होईल असं मी स्वतः बोलले त्यांना. होय? मग काय म्हणले? बघूया म्हणलेत की. मग कधी यायचं असा काही विषय काढला का त्यांनी? आता कसं आहे, लई मोठी पार्टी आहे बघा. 1760 याप आहेत त्यांच्या माग. कसा येळ मिळतंय बघूया म्हणली ती. पण मीच म्हणलं, सोन्यासारखी पोरगी हाय व अशी पोरगी दिवा घेऊन बी शोधून सापडायची नाही. होय. नाही तिथं येळ घालू नका, पटकन बघून घ्या म्हणलं मी. मग काय म्हणले? काय म्हणतात, मी सांगितल्यावर तयारच झाली ती. मग बघायचा कार्यक्रम करायचा का विचार की त्यांना? अहो, काय विचारायचंय त्यांना? माझ्या शब्दाच्या बाहेर आहेत वैती. ती कधी बी यायला तयार आहेत. तुम्ही सांगितलं की बोलवते त्यांना. ह्यांना विचारून सांगते. होय होय, काय काय होतंय ती बघा, तवर मी बी त्यांच्याशी बोलून घेते. होय. पुष्पा, तू जरा सांभाळून घे बर का. उषा वहिनी, तुम्ही नका काळजी करू, मी हाय ना. बरं येते मी. अहो घर तसंच उघडं ठेवून आली मी. हा बर, ये.
मामी ओ मामी वेर आर यू? आले आले. इनसाइड होता वे. भैया तुम्ही काय काम काढलं? सांगतो. आधी मला सांगा मशीन कुठे ठेवायची? कसली मशीन? शिलाई मशीन. तुम्ही म्हणले होते ना नाल दिली मग गोड विकत घ्यावं लागेल, मग रेळ दिली म्हणून मशीन घेऊन आलो. आता आम्हाला माहिती कोणाला कशाची गरज आहे. टॅलेंट हा कम विथ मशीन. हा चला रे. पण खरंच ह्याची काय गरज होती होय? नाही म्हणजे आमच्या बचत गटाला पाहिजे होती, पण घेतली असते आम्ही पैसे साठवून. कशाला? आम्ही आहे ना. आता बचत गटाला छोटीशी मदत. आता तुमच्या बचत गटाची जोमाने प्रगती होऊ द्या. हा जमे एक फोटो काढ. हा भैया. ये मामी. मामी जरा हात लावा की. भैया पोच देख. हा हा आता मामी काही लागलं तर मला सांगा. टेन्शन घ्यायचं काम नाही. होय तुम्ही आहेच की, पण असं सारखं सारखं सांगणं बरोबर नाही ना. मामी तुम्ही कुठे सांगितले अजून? अहो बाई यांनी तुमच्या मनातलं ओळखूनच मदत केली. कसं आहे मामी, महिलांना स्ट्रॉंग करणं आपलं काम आहे. महिला स्ट्रॉंग झाल्या तर समाज स्ट्रॉंग होतो, आणि समाज स्ट्रॉंग झाला तर आम्ही स्ट्रॉंग होतो. भैया तुम्ही स्ट्रॉंगच आहेत की. आणि मामी भैया जसं तुम्हाला मदत करतात ना तसं तुम्ही भैयांना मदत करा म्हणजे झालं. होय आता तुम्ही एवढी मदत करताय म्हणल्यावर तुम्हाला मदत करणार नाही होय? देअर यू आर. आता आम्हाला काय मदत पाहिजे ते टॅलेंट सांग. मी काय म्हणते, मला जर आता लई काम आहे, पुन्हा सांगितलं तर चालणार नाही का? नाही तसं काय नाही, नंतर सांगतो की. या मग. ठीक आहे चला रे. हॅलो हा बोला की. आहेत की. हा देते एक मिनिट. पुष्पाताईंचा फोन आहे. हा पुष्पा. हा बर बर. परवा होईल की. हा हा ठेवते. काय म्हणत होत्या? परवाच्या दिवशी मुलाकडचं बघायला येऊ देत काय विचारत होती. हा परवा होय. अगं मुलाकडच्यांचं साताऱ्यात काय तर काम आहे, मग जाता जाता बघायचा पण कार्यक्रम होऊन जाईल असं म्हणत होती. अहो पण परवा म्हणजे 2च दिवस आहेत आपल्या हातात. अचानक आले असते म्हणजे आपण काय केलं असतं? आपल्याला तयारीला 2 दिवस तरी मिळाले. पण शीतल तयार होईल का? होईल की. आणि नाही झाली तर आपण तयार करायचं. अगं कधी ना कधी तर लग्न करायचंच आहे की. मग हे स्थळ काय वाईट आहे वय? अगं घरचं सगळं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे. पण अक्का आपली शितली किती फटकळ आहे ते माहित आहे ना. तर पाहुण्यांच्या समोर काय बोलली बिल्ली तर उगाच पाहुण्यांचा गैरसमज व्हायचा. काय नाही होणार तसं. आणि तुम्ही दोघी एक काम करा, तिला पाहुण्यांसमोर कसं बोलायचं कसं वागायचं हे जरा नीट समजावून सांगा. अहो सांगते, पण पाहुणे बघायला येणार आहेत, ही कळलं ती चिडली तर? काय नाही चिडत. आणि तुम्ही दोघी सारखं सारखं पाठीशी घालायचं बंद करा तिला आता. काय महिला मंडळ कसली मीटिंग भरली आहे आणि काय बंद करताय? काय नाही. तू कुठे गेली होतीस आता? मी यास्मिन कडे. का काय झालं?
झालं काय नाही, पण आता 2 दिवस कुठलं काम काय ठेवू नको. का? अगं पाहुणे येणार आहेत. हा मग अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत. काय? वय हे कधी ठरलं आणि मला का नाही सांगितलं? नाही नाही, मी काय पोरगा बिरगा बघायला थांबणार नाही. मला एवढं लवकर लग्न नाही करायचंय. अगं पण मुलगा बघायला काय जातंय? जेव्हा लग्न करायचं तेव्हा कर की. नाही नाही, अगं नानाने सांगितलंय म्हणून आम्ही पाहुण्यांना बोलवलंय. काय आता नाना पण? अगं आता नानानी मुलगा बघितलाय म्हणजे काय तर विचार करूनच बघितला असणार ना. बर. आहे नानांना ठरवलंय म्हणून मी बघायला तयार आहे. पण याचा अर्थ असं घेऊ नका की मी लग्नाला बी तयार आहे. हक्का असं कशाला म्हणला असा? हे सगळं नानांनी ठरवलंय म्हणून. नाहीतर काय, तिला जर कळलं ना तुम्ही खोटं बोलताय तर लय दंगा करल. तुमच्या दोघींपैकी कुणी तिला बोललं तरच तिला कळल. बाकी नानांना काय सांगायचं ते माझं मी बघते. आता आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. चला. काय बाय अक्का तरी. नाहीतर काय, अगं शीतलीला कळलं ना आपण खोटं बोलतोय तर आपलं काय खरं नाही बाई. होय बाय, तिला तेवढं कळायला नाही पाहिजे बघा. हा, मी दोघांची पत्रिका व्यवस्थित बघितलेली आहे. दोघांच्याही पत्रिकेमध्ये यावर्षी लग्नाचा योग आहे. आणि मुलाची पत्रिका खूपच उत्तम आहे. भविष्य उज्ज्वल आहे. आणि मुलीची पत्रिका? मुलीची पत्रिकाही चांगली आहे. गुरुजी, या दोघांचे किती गुण जुळतात? हे बघा, दोघांच्याही पत्रिकेत लग्नाचा योग असला तरी दोघांचं आपापसात लग्न करू नये. का हो गुरुजी, काय अडचण आहे का? प्रॉब्लेम म्हणजे साहेबांचा फोन आहे, महत्वाचा आहे. 1 मिनिट आहे. गुरुजी सांगा की, तुम्ही काय म्हणत होता? मुलीच्या पत्रिकेत दुष्कुट दोष आहे. दुष्कुट दोष म्हणजे काय हो? दुष्कुट दोष म्हणजे दोघांचंही लग्न होऊ शकतं पण त्यांच्यात प्रेम कधीच निर्माण नाही होणार. असं कसं? आता नवरा बायकोच्या नात्यात नंतर प्रेम होतंयच की. पण दुष्कुट दोष असल्यामुळे पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. मी काय म्हणते, ह्याच्यावर काही उपाय नाही का? हे बघा, मी खोटं बोलणार नाही. जे आहे ते आहे. मी कुठं काय म्हणते, मी फक्त उपाय सांगा म्हणते. व एक शांती करू शकतो आपण. मग काही प्रॉब्लेम होणार नाही ना? आता तुमच्या समाधानासाठी करून घ्या. आता तुम्हीच म्हणताय मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणून. शांती कोण तुम्हीच घालणार ना? हो, नाहीतर तुमच्या ओळखीचे कोणी गुरुजी असतील तर त्यांच्याकडून सुद्धा केली तरी चालेल. आमच्या ओळखीचं कुठं कोण आहे? तुम्ही एक काम करा की, आमची ही आली ना, फक्त माझ्या होला हो म्हणा आणि पत्रिका बघा आणि जी काही गुण असतील ना ती जुळतात म्हणून सांगा. शांती बिंती काय करायची ना ती बघू नंतर. गुरुजी, काय म्हणत होता तुम्ही? 25 गुण जुळल्यात असं म्हणलं. हा, 25. दोघांचं आपापसात लग्न करू नका असं म्हणत होता मगाशी तुम्ही. अहो कसं आहे, ती जडीच्या पत्रिकेत माहेरवास लिवलाय ना म्हणून म्हणत होते गुरुजी. माहेरवास म्हणजे? अहो माहेरवास म्हणजे मुलीचं लगीन झालं का नाही की मुलगी माहेरातच राहते. आता बरोबरच आहे की गुरुजींचं.
अजिंक्य आणि जयडीचं लगीन झालं ना की जयडी आपल्या बरोबरच राहणार आहे. म्हणजे बघा तिचं सासर बी हेच आणि माहेर बी हेच. होय का नाही हो गुरुजी? हो. बरं चला निघू का आम्ही? अगं थांब की, अजून काही विचारायचं नाही वे. मी विचारलंय सगळं. होय. गुरुजी, दक्षिणा किती झाली? दिली वहिनींनी. दिली होय. चला येऊ का आम्ही? हो या या. हे अखंड सोबत दीर्घ. मी काय म्हणते, तुम्ही गाडी काढा, मी आलेच. गुरुजी ती 400 रुपये द्या की परत. कसले? अहो मग अशी 100ची नोट समजून मी 500ची दिली तुम्हाला. हे बघा, घरी आलेली लक्ष्मी अशी दूर लोटायची नसते, अशुभ असतं. असं कसं? मागच्या वेळेला तर 100 घेतलं होतं की. यजमानांशी बोलू का? नाही नाही नाही, ठेवा तुम्हालाच. काय ग, घरातल्यांनी मारलं फिरलं काय तुला? असं तोंड पडून का आलीस? ए काय झालंय? काय नाही. मग तोंड का पडलंय? काय नाही म्हणलं ना. कोणतरी म्हणलं होतं बाबा की फ्रेंड पासून काय लपवायचं नसतं. परवा दिवशी आमच्या घरात कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे. कांदे पोहायचा कार्यक्रम म्हणजे? अरे म्हणजे पोरगा बघायला येणार आहे मला. काय? अजा दातीच क्या, हसू नका जा. म्हणूनच मी सांगत नव्हती. सॉरी सॉरी. अरे मार खाशील ना आजा. का आता कसं होतंय? माझ्याकडे असत होतीस ना, हस की आता. हसू नका जा आजा, नाहीतर जाते मी. का का आता का? हा मला म्हणत होतीस ना अडकलायस म्हणून. आता बघ स्वतःच अडकलीस. दुसऱ्यासाठी खड्डा काढला का नाही की स्वतःच खड्ड्यात पडतं काय? पण मी काय तुझ्यासारखी बिथरत नाही. होय, परवा कळेल की ते पोरगा समोर येऊ दे मग बघ. तू काय खाणार आहे मला? परवाचा दिवस काय लांब नाही, सगळं कळेल तुला. हा कळू दे जा, घाबरत नसते मी. तू काय काय विचारलं ना त्याचा विचार कर. काय विचारल? शिक्षण किती झालंय? शिक्षणातले प्रश्न. घरातलं काम येतं का? त्यातले प्रश्न. जनरल नॉलेजचे प्रश्न. त्या प्रश्न नुसते प्रश्न. असं सगळं असते होय? मग एवढं सोपं वाटलं तुला? म्हणजे परवा मला असं सगळं विचारणार होय? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे परीक्षाच असती. आणि या परीक्षेचा पेपर आणि त्याचे प्रश्न सिलेबसचे बाहेरचे असतात. काय बी विचारतात बरं का. हो आता कळ तुला बितरणं काय असतं ते. शितले गेलीच कामातनं.